नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. इकडे गद्दार खासदार आहेत, ते स्वतः सीट बदलण्याची चर्चा आहे. इथून लढू तर द्या. कोणी समोर असेल तरी एवढी महाशक्ती मागे आहे, तर ते एवढं कशाचा विचार करतात? कल्याणमधील भाजपवर त्यांच्यावर असलेला अत्याचार होत आहे. पद मिळाल्यानंतर गेल्या 2 वर्षात शिंदे पिता पुत्राकडून भाजपाला संपवण्याचा प्रयत्न झालाय. भाजपची अशी हालत होईल आणि ते सहन करतील हे मला कधीच वाटलं नव्हतं. मला इथल्या भाजप कार्यकर्त्यांविषयी वाईट वाटतं, अशी टीका शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी येथे व्यक्त केली आहे. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी द्वारली येथील जागेच्या वादेतून शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर युवा नेते आदित्य ठाकरे यांनी कल्याण पूर्वेतील शिवसेना कोळसेवाडी शिवसेना शाखेला भेट दिली. यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. ठाकरे म्हणाले की घटनाबाह्य मुख्यमंत्रीच गँगचे लीडर आहेत. महाराष्ट्राचा हाच प्रॉब्लेम आहे. मुख्यमंत्री हे असे पहिले शेतकरी आहेत जे लुनार शेती करतात, अमावस्या आणि पौर्णिमेला शेती करतात, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. अरे भयभीत जायचं असतं तर पहिलंच गेलो असतो. मूळ गोष्ट हीच आहे. मी पहिल्यापासून सांगतोय की जे कोणी सत्यासाठी लढत आहेत, आपल्या देशाच्या संविधानासाठी लढत आहेत, लोकतंत्रासाठी लढत आहेत, त्यांना हैराण केलं जात आहे, त्यांना एजन्सी त्यांच्या मागे लावल्या जातात, त्यांना परेशान केलं जात आहे. पण आम्ही घाबरणार नाही आहोत. आम्ही लढत आहोत ते सत्तेसाठी, सत्यमेव जयतेसाठी. पण जे सत्तामेव जयतेसाठी लढतात ते त्यांच्यासोबत जातात. कल्याणच्या खासदारांनी आव्हान दिलं होतं की आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे दोघांपैकी कोणी लोकसभेत या, लढून दाखवा आणि जिंका. काही लोकांना उत्तर द्यायची नसतात, जनता उत्तर देते. त्यांची लेवल तिथेच ठेवायची असते. पण आज कोल्ड कॉफीची आठवण झाली म्हणून आलो मी. सर अयोध्या कधी जाणार आपण? मुख्यमंत्र्यांनी सांगितले की माझ्या गाडीवर जाऊन एका गाडीमध्ये ते काय आहे की आता पहिले शेतकरी असे जे लुनार शेती करतात, अमावस्या आणि पौर्णिमेला शेती करायला जात असतात. आता काय कुठे कुठे आहे ते आम्हाला काय सांगू शकतो आम्ही. पण एवढंच आहे, आमचा विश्वास जनतेवर आहे आणि जनता आमच्या सोबत आहे हे आपल्याला दिसत आहे. आज शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कल्याण येथील कोळसेवाडीच्या शाखेला भेट दिली. कारण फक्त असंच होतं की गेल्या आठवड्यामध्ये जो काही प्रकार घडला आहे, भाजप व शिंदे गटामध्ये जो काही आपत्तीने त्यांचा वादविवाद असल्यामुळे त्यांनी जो गोळीबार केला आहे, महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती पूर्ण खराब केली आहे. महाराष्ट्रात गुंडाराज आणून ठेवलेला आहे. ही आपली चर्चा तंत्र सुरू आहे की महाराष्ट्राला बिहारसारखा गुंडाराज्य करायला घेतला आहे का, त्यावर बोलण्यासाठी आज आदित्य साहेबांनी वेळ काढून कल्याणचा दौरा केला आणि त्या विषयावरती चर्चा करण्यात आली. कारण आपलं एकच मत आहे, कल्याणची लोकसभेची निवडणूक लवकरच लागणार असून महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला जागृत करण्यासाठी आज आदित्य साहेबांनी इथून मुलुक तोफ आदित्य साहेबांची इथून धडकली आणि जनतेला जास्तीत जास्त जागरूकता दाखवली. कारण आता जसं आदित्य साहेबांनी म्हणालं, जसं म्हटलं आहे 2024 अभी नाही तो कभी नाही, दिस इज अवर लास्ट टर्म. आत्ताच आपल्याला जागरूकपणे मतदान करून सध्याची महाराष्ट्रावरती जी चुकीचं सरकार जो बसला आहे, गुंडेशाही गुंडराज जो बसला आहे, त्याला हटवण्याची हीच वेळ आहे. 2024 जर आपण नाकाम असलो तर आपलं संविधान आणि लोकशाही दोन्ही पण चुलीमध्ये टाकतील. हे जो आज भाजपचा जो सध्या भारतावरती जो अत्याचार चालू आहे, सगळ्या राज्यांमध्ये अशी परिस्थिती आणली आहे की सर्वांना टार्गेट करून जातीचं तेढ निर्माण करून हिंदुत्वाचा फक्त एक त्यांनी डंका वाजवला. हा एक नाटक असून भारताबद्दल बाकीचे इतर काही त्यांच्याकडे गोष्ट नाही आहे. फक्त एक राम मंदिर हाच एक मुद्दा होता. आता नवीन एक ते आहे हिंदुत्वाचा मुद्दा. आणि जो काय उल्हासनगरमध्ये जो हिललाईन पोलीस चौकीमध्ये जो प्रकार घडला आहे सीनियर साहेबांच्या कॅबिनवरती, त्यावरती बोलण्यासाठी आपले मुख्यमंत्री असो किंवा गृहमंत्री असो एक शब्दही तयार नाही आहेत. तीच जागरूकता करण्यासाठी आज आदित्य साहेबांनी वेळ काढून इथे कल्याणचा दौरा केला आणि तो यशस्वीरित्या सर्व पब्लिक आपली युवा सैनिक शिवसैनिकांनी उपस्थित राहून तो चांगल्या प्रकारे पार पडला. बस सर्वांना एकच विनंती आहे, यापुढे जरा जागरूकतेने मतदान करा. आज कल्याण लोकसभेत कल्याण कोळसेवाडी मध्यवर्ती शाखेवर आदित्यजींनी दौरा घेतलेला आहे. तरी सामान्य जनतेचा उत्कृष्ट प्रतिसाद भेटलेला आहे. जसं पुरुष सगळीकडे असतं तसं महिला प्रत्येक दारोदारी फिरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच विजय करण्यात सगळे प्रयत्नशील आहेत. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात.